आपण जेजुरीचा आहे, वाकडीचा आहे, दावडीचा आहे, चंदनपूरचा आहे, जेजुरीचा आहे. पण या देवाचा जन्म आई आपल्या महाराष्ट्रात झालेला नाही. जन्माला येताना हा देव महाराज सदाशिव म्हणजे हा महादेवाचा अवतार आहे महाराज. आणि महादेवाच्या रूपामध्ये या देवाचा जन्म झाला कसा आहे का? अरे सदाशिव नव्या अवतार धरला ग प्रेमपूर नगरी, महाराज प्रेमपूर नगरी नगरी. काय म्हणजे देवाला जन्मल्यानंतर पाहुणे सदाशिव आणि पुढे आवडला प्रेमपूर नगरामध्ये मूळ देवाचा जन्म झाला. या देवाला म्हणला छत्रभुज मल्हारी. छत्रभुज म्हणजे दोन भुजा शिवाच्या, दोन भुजा शक्तीच्या. शिव म्हणजे शंकर, माता पार्वता तोर. छत्रभुज या देवाला काय वाटतं का जन्माने येताना महादेवाच्या रूपामध्ये आला ना. महादेवाच्या रूपामध्ये जन्माने येताना या देवाजवळ चार वस्तू आहे महाराज. कोणत्या? चारी बाजूला चार हत्यार रे, बाला त्रिशूळ घेऊन डमरून. जन्माने येताना महादेवाजवळ आई चार वस्तू आहे. चारी बाजून चार हातरी, भाला, त्रिशूळ, डमरू आणि अष्टरूपी रंगाचा देवाना पिवळा गेला. आपण तर म्हणतो महादेव जन्माला आले, महादेवाजवळ जन्माला येताना नंदी काय नंदी, पण वारू का बनवला? पूर्वी पृथ्वीवर मणी आणि मल्ले जायचे मागचे होते महाराज. आणि या मणी आणि मल्ले दैत्यांना महादेवानी वरदान दिलं काय? जोपर्यंत चंद्र सूर्य आहे ना म्हणे तोपर्यंत तुम्हाला मरण नाही. आता मरण नाही म्हणले होते ते गाय वासराची हत्या करू लागले, ऋषी मुनींचे यज्ञ मोडू लागले, स्त्रियांचे भंग करू लागले. मग 33 कोटी देव जाऊ झाले. महादेवाला बोलायला लागले तुम्ही यांना वरदान दिलं ना म्हणजे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुम्हाला मरण नाही. बघा ही गायीची हत्या करता, ऋषीची यज्ञ मोठ्या स्त्रियांचे भंग करता आवरा. आता महादेवाला वाटलं एवढ्या देवाने सांगितलंय दैत्याचा नायनाट करायला,
आणि आपण त्यांना वरदान दिले. आपण जर नंदी बसून गेलो तर ते आपल्याला ओळखतील महादेवाचे म्हणून. मग देवाने काय केलं, नंदीचा म्हणजे वारू म्हणजे घोडा बनवला. कासाठी? ते मारायसाठी, ओळख येऊ नये म्हणून. नंदीचा या घोडा बनवली स्वार झाली मल्हारी ना. अरे नंदीचा या घोडा बनवली स्वार झाली मल्हारी, स्वार झाली मल्हारी, स्वार झाली मल्हारी.